वर्तुळाला स्पर्शिका काढणे. 2 मार्काचा प्रश्न परीक्षेला येतो. या 6 पायऱ्या आहेत. 6 पायऱ्या करणार आहे. पहिली पायरी झाली वर्तुळ काढणे. तर बघूया पहिल्या पायरीनुसार एक वर्तुळ काढायचं. प्रश्न विचारला येईल आपण पायऱ्यांचा क्रम करूया. पहिली पायरी आहे जी पण त्रिज्या दिली असेल त्या आपण काय करणार आहे काढणार. मला जी पण त्रिज्या दिली असेल त्या मापात आपल्याला करायचे वर्तुळ. आपण वर्तुळ वाचून पहिल्या पायरीचा. दुसरी पायरी काय सांगते वर्तुळ केंद्रातून वर्तुळाला छेदून बाहेर येणारा किरण काढणे. म्हणजे असा टिप काढायचा तो त्या केंद्रातून काढायचा आणि वर्तुळाला छेदून तो बाहेर येतो. हा वर्तुळाचा केंद्र त्याला छेदून बाहेर आपले किरण काढलं तर किरण काढायला मापाची गरज नाही. किती लांब असतं. ठीक आहे. सेकंड पायरी वर्तुळ केंद्रातून वर्तुळाला छेदून आपण किरण बाहेर काढलेला आहे. तिसरी पायरी काय वर्तुळ व किरणाच्या छेदनबिंदूतून किरणावर दोन्ही बाजूला समान अंतर मिळते. विचारू शकता मला काय करायचंय हा वर्तुळ आहे बरोबर आणि हा काय किरण दोन्ही पण इकडे छेदले. मग या छेदनबिंदूचे अंदाजित अंतर द्यायचं पण दोन्हीकडे समान. पहिला अंतर इकडे इकडे अंतर हे जर तुम्ही नाही केलं हे कर्कटकचं लोखंडी टोक आपण ठेवलं आणि पेन्सिल इथे कंस लागणार आणि इथे कंस लागणार एकाच कापडात. ठीक आहे. ही आपल्याला चौथी पायरी. तिसरी चौथी पायरी काय म्हणजे पहिल्या अंतराच्या कंसातून किरणांच्या दोन्ही बाजूला कंस काढला. पहिल्या अंतराचा कंस काय हात किंवा हात कुठला पण घ्या आपण हा घेऊ. दोन्ही बाजूला म्हणजे वरती आहे आपण सर्वांना त्याच्यावर ठेवूया. आपली पेन्सिल बरोबर मशीन वाढवा. ठीक आहे अंतर वाढवून जातो ना. आता आपण काय करूया इथून वरती कंस काढूया आणि खाली कंस. ठीक आहे. वरती कंस टाकला खाली कंस टाकला. सेम प्रोसिजर आपण तिकडनं करूया. तुमची पाहिजे आपल्याला दुसऱ्या अंतरातून आपण कंसावर करून टाकायचं इथे काहीतरी ठेवलं आणि कोट्याला आपण केलं कट मारलाय. कोट्याचा कट मारायचा. पाचवी पायरी आता काय करतात कंस कुठे छेदले कंस कुठे छेद हे छेदनबिंदू आहे यांना जोडायचं आपल्या ती प्रकारे तयार आहे. बघूया आपल्या मोठी बरोबर येते का. मला हा छेदनबिंदू पहिला ही एकाच रेषेमध्ये आहे ती करून घेऊया. अशा प्रकारे मला आकृती आपली आलेली आहे. वर्तुळाला एकदम स्पर्श करून गेली. समजलं. मग या 6 पायऱ्या सॉल्व्ह केल्या आपली आकृती बरोबर आहे. ठीक आहे. वर्तुळा बाह्यवीर बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे किंवा स्पर्शिका खंड काढणे 3 मार्काचा प्रश्न आहे. आपण या स्टेप फॉलो करूया आणि बघूया आपल्या पहिलं वर्तुळ काढलं. तुम्हाला प्रश्नामध्ये वर्तुळाची त्रिज्या दिलेली असेल नंतर काय करूया आपण वर्तुळ काढूया. आता 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर आपण वर्तुळ काढलेला आहे. ओके. पहिली स्टेप आपली झाली वर्तुळ काढले. दुसरं काय म्हटलंय वर्तुळ केंद्रातून वर्तुळाला छेदून जाणारा किरण काढणे. मगाशी आपण कसं केलं सेम आपण कसं काय करणार आहे किरण काढणार आहे. या टाइमात आपण लांबलं किरण काढायचं आहे त्यांना आपल्याला एक अंतर त्यावरती बोला. हे तुम्हाला समजलं. तिसरी स्टेप बघा केंद्रापासून किरणावर सांगितलेले अंतर घेणे. आता आपल्या प्रश्नाचे अंतर असेल की केंद्रापासून 5 सेमी अंतरावरती किंवा 7 सेमी अंतरावरती बिंदू आहे त्यातच स्पर्श काढा. मग ते अंतर कसं घ्यायचं म्हणजे 5 सेमी अंतर आहे. मग कर्कटकमध्ये 5 सेमी अंतर तुम्हाला मोजायचं. पॉइंटर ठेवायचा केंद्रावरती. ठीक आहे. आणि याच्यावरती आपण काय करायचं कंस टाकायचा. समजा तुम्ही हा कंस टाकला हा मार्गाला बाह्य बिंदू तो पी असेल क्यू असेल तो पण असेल. या पी मधून आपल्याला याला काय करायचंय स्पर्शिका काढायची आहे. कशा काढायच्या आपला केंद्र होता समजा ओबी एक स्पर्शखंड आपल्याला मिळाला. ओबी एक रेषाखंड मिळाला. पुढचं आपल्याला काय सांगितलंय की वर्तुळ केंद्र व बाह्य बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढा.
म्हणजे ओपीचा लंबदुभाजक काढायचा. ठीक आहे, तो कसा काढायचा त्यामध्ये शिकलोय तरी तुम्हाला मी सांगतो. त्याला सोपं आहे, ओव्हर ठेवा डायरेक्ट ओव्हर केंद्रबिंदूवरती आणि वरती करून टाका खाली. एक पाप घ्या पी वर ठेवा वरती कंस खाली आणि हे म्हणजे काय करायची जोडायची. ही आपली स्पर्शिका आहे का नाही, आपल्याला स्पर्शिका कुठून काढायची पी मधून काढायची. हा जो लंबदुभाजक आपला येणार आहे हा वर्तुळाच्या बाहेर पण येईल, आतमध्ये पण येईल, वर्तुळावर पण येईल, कुठं पण येईल. ठीक आहे, याला महत्व नाही, हा आपली स्पर्शिका नाही. हा फक्त काय आहे लंबदुभाजक. लंबदुभाजक काढला, लंबदुभाजक याला इथे मध्ये छेदला पुढे काय म्हणतंय की नवीन मध्यबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू एवढे अंतर घेऊन नवीन वर्तुळ काढा. म्हणजे हा जर आपण विभागलाय, हा जो बिंदू मिळाला हा काय केंद्रबिंदू आहे कसला ओपीचा. म्हणजे आपण कल्पना ठेवूया ओव्हर आपण पेन्सिल ठेवूया आणि एक नवीन वर्तुळ काढूया. मला नवीन वर्तुळ पूर्ण काढायचं तुम्ही आता मागू शकता, पूर्ण आपल्या बोलूया नवीन वर्तुळ काढूया. जर नवीन वर्तुळ ओ मधून पण गेलं पाहिजे आणि पी मधून पण गेलं पाहिजे जास्त. ठीक आहे, ओ आणि पी मधून गेलं पाहिजे. नवीन वर्तुळ आपण जे काढलंय ते जुन्या वर्तुळाला कुठे छेदलं, नवीन वर्तुळ जुन्या वर्तुळाला जिथे छेदेल ते बिंदू मला जोडायचे. ते बाह्य बिंदू म्हणजे इथे छेदलं बिंदू ए, इथे छेदलं बिंदू पी, आपण एपी जोडायचा आणि बीपी जोडायचा. ठीक आहे, आपण जोडूया एपी आणि इकडे पी. आणि हे दोन्ही पी ए किंवा एपी, पी बी किंवा बीपी आपले काय आहे स्पर्शिका खंड किंवा स्पर्शिका करून काढले वर्तुळाचा बाहेरील पी बिंदू. समजलं कसं केलं हे परीक्षेला 3 मार्काला येतं. अवघड वाटतंय का? एक एक स्टेप जर आपण सांगितले तर आपल्याला चुकणार नाही. ठीक आहे, समजलं? आकृती तंत्र काढा येऊन